विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या अनेक तासिकेपासून चौथ्या सत्रातील जी हौसलं मराठीची अभ्यासपत्रिका आहे, निवडक कादंबरी वाङ्मय पेपर क्रमांक 7 या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. यातली जी पहिली कादंबरी आहे मेड इन इंडिया, या कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांच्या कादंबरीतील प्रकरणाचा आपण मागच्या तासिकेला आपण विचार केलेला आहे. भाषेच्या अंगाने, भाषेच्या अनुषंगाने ही कादंबरी किती विविधांगी, विविधपूर्ण आहे याचंही आपण साकल्याने समग्र पद्धतीने आपण विचार केलेला आहे. या अभ्यासपत्रिकेतील जी दुसरी कादंबरी आहे संज्ञाप्रवाही कादंबरी, यालाच मानसशास्त्रीय कादंबरी असेही म्हणतात. संज्ञाप्रवाही. माणसाच्या मनामध्ये अनेक विचार, अनेक भावना, कल्पना येतात आणि उद्दीपितसुद्धा होतात, प्रेरितसुद्धा होतात. माणसाचं मन कधीच स्थिर नसते मुलांनो. संज्ञाप्रवाही म्हणजे काय? त्यालाच आपण मानसशास्त्रीय कादंबरी. एखाद्या माणसाच्या मनाचा वेध घेतलेलं लेखन म्हणजेच मानसशास्त्रीय. माणसाच्या मनाच्या विचार, कल्पना त्यामध्ये मांडलेल्या असतात, नोंदवलेल्या असतात, पेरलेल्या असतात. दुसऱ्या माणसाच्या मनाचा अंदाज, दुसऱ्या माणसाच्या मनातील भावनांच्या, विचारांचं मानसशास्त्र ज्या वाङ्मय प्रकारामध्ये मांडलेलं असतं त्याला संज्ञाप्रवाही कादंबरी वाङ्मय प्रकार असं म्हणतात. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये संज्ञाप्रवाही कादंबरी या वाङ्मय प्रकारातील जी कादंबरी आहे त्या कादंबरीचं नाव रात्रकाळी घागर काळी. रात्रकाळी घागर काळी. पहा, आपण कसं पाहतो, कसं बघतो, तसाच माणसाच्या मनामध्ये विचार येतो. एखाद्या घटनेकडे, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या प्रसंगाकडे, एखाद्या निसर्गाकडे, एखाद्या वस्तूकडे आपण जर अगदी सरळ जर पाहिलं तर आपल्या मनामध्ये सरळ सुद्धा विचार येतो. माणसाचं मन क्षणाक्षणाला बदलतं. तसे रंग, विचार, भावना, कल्पना, संवेदनासुद्धा माणसाच्या बदलतात. माणसाचं मन कसं आहे त्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाच्याच बदलतात असं नाही. काही माणूस असून सुद्धा समृद्ध असतात, प्रगल्भ असतात. त्यांच्या विचारामध्ये, भावनेमध्ये कधीच बदल होत नाही. रात्रकाळी घागर काळी. पहा, माणूस अंतर्बाह्य जर सगळा कलुषित असेल, त्याचं मन सुद्धा, मन म्हणजे घागर, मनाची घागर, मनाचा गढा सुद्धा कलुषितच असणार आहे. कलुषित विचारच बाहेर पडणार आहेत. तो तसाच पाहतो, त्याला तसंच दिसू शकतं. जशी दृष्टी तशी सृष्टी हा विचार मानसशास्त्रीय दृष्टीने चित्रेम खानोलकरांनी या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. चित्रेम खानोलकर एक मराठी साहित्यातील मोठे लेखक, सुप्रसिद्ध लेखक. कथा, कादंबरी, नाटक, इतर सर्वच वाङ्मय प्रकारामध्ये त्यांचं प्रचंड मोठं मराठी साहित्यामध्ये योगदान आहे. त्यांची कादंबरी, कोणतीही कादंबरी घ्या, चानीरा घ्या, कोंडू घ्या, कोणतीही कादंबरी घ्या, रात्रकाळी घागर काळी घ्या, अजगर घ्या. अजगर तर फारच वाचनीय अशा प्रकारची कादंबरी आहे. चित्रम खानोलकरांचं सर्वच वाङ्मय, सर्वच कलाकृत्या एकाहून चढ एक सरस, श्रेष्ठ, दर्जेदार अशा प्रकारच्या कलाकृत्या आहेत. प्रत्येक वाचकाला, वाचकाच्या मनामध्ये कुतूहल, जिज्ञासा
निर्माण होते. पुढे काय होईल, पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, अशा प्रकारची उत्कंठा वाचकाच्या मनाला लागलेली असते. म्हणून रात्रकाळी घागरकाळी ही कादंबरी संज्ञापर्वे कादंबरीचा एक उत्तम नमुना आहे. आणि या कादंबरीतील एक प्रकरण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याचा विचार आपण करणार आहोत. तर रात्रकाळी घागरकाळी माणसाच्या जीवनामध्ये सगळं काही अंधार, काळोख निर्माण झालेलं असतं. आणि अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार लिहिणं एक तारेवरची कसरत आहे. प्रचंड मोठं कौशल्य चित्रम खानोलकरांनी या कादंबरीच्या माध्यमातून शिवधनुष्य यांनी पेलण्याचं काम केलेलं आहे. म्हणून या कादंबरीच्या स्वरूपात हे जे प्रकरण आहे, या प्रकरणाच्या सुरुवातीलाच यज्ञेश्वर बाबा थांबलेच नाहीत. जे काही सांगायचं होतं ते झटपट सांगून त्यांनी कळशी उचलली, पंचा खांद्यावर टाकला आणि मांडातल्या झऱ्यावर आंघोळीला गेले. पण लक्ष्मीला मात्र चाफ्यापाशी ते रेंगाळ्यासारखे वाटले. काहीतरी अजून सांगायचं असेल म्हणून ते मागं फिरणार असंही वाटलं, पण ते मागं फिरले नाहीत. आणखी काही त्यांनी सांगितलंही नाही. पण लक्ष्मीच्या डोळ्यात बाबांचा पाठमोरा ठसा खूप काही सोशीस झाल्यासारखा उमटला. पहा, मानसशास्त्रामध्ये माणसं एकमेकासमोर बोलत नसतात, एकमेकासमोर आपलं मन हलकं करत नाहीत. तोच प्रकार संज्ञाप्रवाहीमध्ये सुद्धा आहे. परंतु एक माणूस समोरच्या माणसामध्ये काय हालचाली होत आहेत, काय बदल होत आहेत, शरीरावरील बदल, चेहऱ्यावर बदल, नजर, दृष्टी, यातून खूप काही गोष्टी लक्षात येतात. तर या कादंबरीतील जे आपलं प्रकरण आपल्या अभ्यासक्रमात आहे, यज्ञेश्वर बाबा जी व्यक्ती आहेत, या व्यक्तीला, या प्रकरणातील जी लक्ष्मी आहे, त्या लक्ष्मीला काहीतरी सांगायचं आहे. सांगण्याची इच्छा होते, पण ते सांगत नाहीत, बोलत नाहीत, मन हलकं करत नाहीत. हे लक्ष्मीच्या लक्षात येतं. लक्ष्मीला वाटतं आता सांगतील, तेव्हा सांगतील, थोड्या वेळात सांगतील, हां, पण ते काही सांगत नाहीत. लक्ष्मी आतुरतेने वाट पाहते. यज्ञेश्वर बाबा स्वतःचं मन माझ्याशी, माझ्याजवळ, माझ्यापाशी हलकं करतील, पण ते काय हलकं करत नाहीत. संज्ञाप्रवाही या विचारधारेत, या प्रवाहामध्ये हेच तर महत्त्वाचं आहे. सगळं काही गूढ असतं, अव्यक्त असतं, अतर्क असतं. ते फक्त ओळखून समजून घ्यायचं असतं. हा विचार चित्रिम खालुंकरांनी अतिशय उत्तम पद्धतीने या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. पहा, त्याचा अवमान करणं कुठल्याही क्षणी लक्ष्मीला अशक्य होते. या कादंबरीतील यज्ञेश्वर बाबा असतील, लक्ष्मी असेल, ही पात्र प्रगल्भ आहेत, परिपक्व आहेत, सामंजस्य वृत्तीने जीवन जगतात. इतर पात्रासारखी उथळ खळखळ अशा प्रकारची व्यक्तिरेखा यांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान या कादंबरीमध्ये अधोरेखित होत नाही. तर सशक्त आणि प्रगल्भ जमिनीवर चालणाऱ्या व्यक्तिरेखा आणि त्याचं जगणं चित्रम खानोलकरांनी या कादंबरीत मांडलेलं आहे. या दोघांच्या मनामध्ये काहीतरी ओढ निर्माण झालेली आहे, पण ती ओढ कोणीही कोणाच्या समोर व्यक्त करत नाही, बोलत नाही, मांडत नाही. संज्ञाप्रवाही कादंबरी वाङ्मय प्रकारचं ही गमक आहे मुलांनो. तर माझ्या मनामध्ये बरेच विचार येतात, उसळ्या मारतात, कल्लोळ निर्माण करतात, गोंधळ निर्माण करतात. माझ्या मनात काय सुरू आहे,
की समोरच्या माणसाला ज्यांना कोणाला कळतं तो काय असतो, मनकवडे असतो. मनकवडा समोरच्या माणसातलं जाणून घेणे. बऱ्याच गोष्टी कळतात मुलांनो. संपूर्ण काही माणसाचं मन कळत नाही, पण मानसशास्त्रीय कॅमेरा जर लावला तर बऱ्याच गोष्टी कळतात. आणि हे नेमकं अचूक चित्रिम खानोलकरांनी पकडण्याचं काम केलेलं आहे. आपल्या सभोवताली किंवा लेखकाच्या सभोवताली अनेक प्रकारची माणसं राहतात. पहा, आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये काय सुरू आहे हे काही क्षणामध्ये कळतं. जो मानसशास्त्राचा जाणकार आहे, ज्याला मानसशास्त्राची नस कळते, तो माणूस चांगल्या पद्धतीने लेखनामध्ये मांडू शकतो मुलांनो. आणि हाच महत्त्वाचा विचार. ती चटकन बाहेर आली आणि लगबगीनं चाफ्या खालून बांधवट उतरली. माडांच्या शेंड्यावरची उन्हं अजून हळदिवी व्हायला थोडा अवकाश होता. या ठिकाणी चाफ्याचं एक झाड आलेलं आहे मुलांनो. पण लक्ष्मीला त्या चाफ्यापाशी ते रेंगाळ्यासारखे वाटले. चाफा सर्वांना माहिती आहे, चाफ्याची पानं कशी असतात, हिरवीगार असतात. फुलं कशी असतात, सुगंधी असतात. जिथं गूळ असते तिथंच काय असतात, मुंगळ्या रेंगाळतात. त्या गुळाभोवतालीच फिरतात, चालतात, गुळाकडे आकर्षित होतात. जिथं गूळ म्हटलं की तिथं माशी असते, जिथं गूळ म्हटलं की मुंगळे असतात. तसं चाफ्याचं झाड, चाफ्याचं फूल हे कसं असतं आपल्याला हिरवंगार असतं, रूपवान असतं, सौंदर्य असतं. चाफ्याच्या फुलाचा गंध, रूप फारच सुगंधी असतं. म्हणून प्रत्येकाला चाफ्याच्या फुलाचा मोह आवरत नाही, त्याचा सुगंध प्राशन करावा असं वाटतं. तसं यज्ञेश्वर बाबाच्या बाबतीमध्ये लक्ष्मीच्या बाबतीत झालेलं आहे. लक्ष्मीच्या बाबतीत यज्ञेश्वर बाबाच्या कडून होताना दिसतं मुलांना. चाफ्याचं झाड, चाफ्याचं फूल म्हणजे लक्ष्मी आहे. आणि आपण चाफ्याच्या फुलाचा वापर सुगंध घेण्यासाठी करतो, देवाला वाहण्यासाठी करतो. अतिशय सुंदर, रमणीय, लालित्यपूर्ण अशा प्रकारचं एक सौंदर्याचं प्रतीक जर काय असेल तर चाफ्याचं फुल आहे मुलांना. तसं यज्ञेश्वर बाबाला लक्ष्मीचं चाफ्याच्या फुलासारखं, झाडासारखं चाफ्याच्या फुलाचं झाडाचं जसं आकर्षण व्हावं, तसं यज्ञेश्वर बाबाला लक्ष्मी वाटते. आणि ते पुन्हा पुन्हा त्या लक्ष्मीच्या बाबतीत चाफ्याच्या फुलाभोवती घुटमळतात, रेंगाळतात. मग पुढे पुढे काय झालं पहा, गाईच्या गळ्यातील घुंगराचा थोडासा उदास नाद लक्ष्मीच्या कानावर आला. लवकरच इथून बैलकडे जाणार, आपण त्या बसलेल्या असू. मग पुढं होडी, पुढं लग्न, हा विचार लक्ष्मीच्या बाबतीमध्ये तयार झालेला आहे. पहा, स्वप्न जरूर पाहावी, जरूर पडली पाहिजेत, परंतु ही स्वप्न ती चांगली असावीत. ते वास्तवामध्ये, सत्यामध्ये उतरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसं आता ही लक्ष्मी स्वतःच्या लग्नाची, स्वतःच्या संसाराची, भावी जोडीदारांची स्वप्न पाहायला लागलेली आहे. लग्न होणार, होडीत बसणार, मग पुढे लग्न वगैरे वगैरे अशा प्रकारचे विचार, भावना या लक्ष्मीच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. पहा, कावळ्यांचा निरोप पोचला होता, चंद्रकळेचा पदर ढळला होता, चाफा दचकला होता, फुलं टपटपली होती. अतिशय अलंकारिक, मधाळ, रसाळ अशा शब्दकळेच्या माध्यमातून भाषेचा साज शृंगार चित्रिम खानोलकरांनी या कादंबरीमध्ये चित्रित केलेला आहे. साखर स्वप्नातील डोळ्यांनी स्वतःकडेच पाहू लागली आणि आता मळ्याची वाकडी तिकडी मेर चालताना ती बाबांनी शोधलेल्या खणखणीत रुद्र म्हणणाऱ्या जोडीदारांचा विचार करू लागली. आता पहा, लक्ष्मीला प्रेमाचे, जोडीदाराचे डोहाळे लागलेले आहेत. ती वेगवेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टीने विचार सुद्धा करेल. अंग काही वाऱ्यावर उधळण्यासाठी नव्हे, हा देहच मुळी सगळं तारुण्य या जोडीदाराच्या पायाशी प्राजक्तासारखं फुलांचं पांघरून ठेवणारा होता.
लक्ष्मीला असं काहीच दुर्मिळ क्षितिजासारखं दिसत होतं. सगळं रान भारीत ती जात होती. तर तारुण्य, तरुणपण या ज्या गोष्टी आहेत, सर्वांना मोहित करणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या, प्रत्येक देहाचा आकार आणि उकार पुरुषवृत्तीला आकर्षित करत असतो. आणि हा विचार चित्रम खानोलकरांनी अतिशय सक्षमपणे या कादंबरीमध्ये त्यांनी मांडलेला आहे. पहा, या कादंबरीमध्ये जसं यज्ञेश्वर बाबा आणि लक्ष्मीचं प्रेमाचं जे मांगल्य हळूहळू व्हायला लागलेलं आहे. सो गोविंदा नावाचं एक व्यक्तिरेखा आहे, पात्र आहे. गोविंदा काजूच्या वाकड्या फांदीवर वेळी ओढीत बसला होता आणि खाली 4-5 गायी चरत होत्या. गोविंदानं पाहिलं. नेहमीप्रमाणे त्यानं डोळ्याची विचित्र हालचाल केली आणि कांबळीची खोल जवळ ओढून त्याला पावा त्याने ओठाची लावला तर फुटला नाही. आता पहा, नेहमीप्रमाणे त्यानं डोळ्याची विचित्र हालचाल केली. बघा, म्हणून मी या सुरुवातीला म्हणलं ही कादंबरी मानसशास्त्रीय आहे आणि या कादंबरीला गूढतेचा अंशसुद्धा स्पर्श केलेला आहे. ह्या डोळ्यांची विचित्र हालचाल, ही चांगली माणसं विचित्र हालचाल करतात का? चांगली माणसं विचित्र हालचाल करत नाही. जे अस्तित्वात नाहीत, जे हयात नाहीत, जे जिवंत नाहीत, अशीच माणसं विचित्र हालचाल करतात, विक्षिप्तपणा करतात. सगळं काही गूढ, मानसशास्त्रामध्ये सगळं काही गूढ असतं. ते जाणून घ्यायचं असते, उकलायचं असते, त्याची उकल करावी लागते. आणि सगळ्या गोष्टी करत असताना मानवी मनाचा भुगाभुगा होत असतो. आणि हाच विचार चित्रम खानोलकरांनी या कादंबरीमध्ये त्यांनी मांडलेला आहे. पहा, एक हिरवट रंग काठाकाठाच्या पाण्याशी. बघा, एखाद्या चांगल्या कामासाठी, एका चांगल्या कार्यासाठी हिरवा चुडा, हिरवं लुगडं, सगळं काही हिरवं. आपल्या आंब्याची पानं, हिरवा काठ, हे मांगल्याचं, सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. आणि लक्ष्मीनं पाण्यात पाऊल टाकलं आणि थरार लक्ष्मीच्या उबदार स्पर्श झाला. लक्ष्मीचं आणि बाबाचं, हिरव्या रंगाचं, नदीचं, चाफ्याचं एक अतूट नातं या कादंबरीमध्ये चित्रम खानोलकरांनी अधोरेखित केलेलं आहे. गोविंदाच्या डोळ्यातला निळा काळा धूर दचकल्यासारखा होत होता. हा गोविंदा जो आहे, भयाचं, भीतीचं वातावरण निर्माण करणारं चित्रण यामध्ये मांडलेलं आहे. आणि वरून एक मातीची काळी घागर उपडी वाहत काय येते? रात्र काळी, घागर काळी. रात्र काळी, घागर काळी, काळा रंग हे काही मांगल्याचं शुभ प्रतीक मानलं जात नाही. रिकामी घागर, काळा रंग पूर्वीच्या काळी समज आणि गैरसमज होते. त्या काळातलाच विचार चित्रम खानोलकरांनी अतिशय गुंतागुंत पद्धतीने या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. तर अजगराच्या डोळ्यातून उमटलेल्या प्रतिबिंबासारखा तो नदीकाठ दिसत होता आणि लक्ष्मीच्या गळ्यापर्यंत पाणी आलं तसं चिखलात माणूस दचकून हलत त्यात फाटकळ खोल जात होता. तर अजगर कशाचं प्रतीक आहे? हे लैंगिकतेचं प्रतीक आहे मुलांनो. लैंगिकता, यज्ञेश्वर बाबा आणि लक्ष्मी यांच्यामध्ये जे काही ओढ, जे काही आकर्षण निर्माण झालेलं आहे, सौंदर्याचं, शारीरिकतेचं, हे अजगर जे प्रतीक आहे, अजगर हे शारीरिक
लैंगिकतेचं प्रतीक चित्रिम खानोलकरांनी कादंबरी मांडलेलं आहे. अंधुक उजेडात लक्ष्मी पाण्यानं सारखी निथळत होती. लक्ष्मीचं सौंदर्य अंधारातही उजळून दिसत होतं. एखादी स्त्री उपजतच रूपवान असेल, सौंदर्यवान असेल, तर तिला दागिन्याची सुद्धा गरज नाही, दागिन्याची सुद्धा आवश्यकता नाही. ती उजेडात काय अंधारात सुद्धा ती अतिशय उठून दिसते, सुंदर दिसते. आणि हा विचार चित्रिम खानोलकरांनी या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. गोविंदाच्या डोळ्यातला निळा काठ धूर हे आत्ताच पाहिलेलं आपण. गोविंदा पाठमोऱ्याचं त्याचं हुंकार दिला. देवळात जाऊन येते, जातानाही तूच ने मला. वरच्या सांध्यावर होडी. नको, इथूनच जायचं मला. लोक पाहतील, वरून गेले तर. भिजले मी, नेशील नेऊन बापडी. पण बेगी ये जा. लक्ष्मी थरथरत दीपमाळेपाशी गेली. तिनं दीपमाळे आडून देवळात कुणी आहे का हे निरखून पाहिलं. कानोसा घेतला, कुणी नव्हतं. आतल्या गाभाऱ्यातली अष्टभुजा आंब्याची काळ्या पाषाणाची पुरुषभर उंचीची मूर्ती दोन्ही बाजूच्या समयाच्या प्रकाशात उचललेली फक्त दिसत होती. लक्ष्मी सभागृहात आत गेली. तिची ओली पावलं तिच्या मागून उमटत जात होती. पाणी अजूनही चोर पावलांनी तिचा पाठलाग करत होता. लक्ष्मी गाभाऱ्यात जाऊन पाणी हे लक्ष्मीचा पाठलाग करतो. म्हणजे यज्ञेश्वर बाबाच. पाणी म्हणजे काय? यज्ञेश्वर बाबा पाण्याच्या रूपाने या लक्ष्मीचा पाठलाग करतो. एखादी चांगली गोष्ट, चांगला विचार, चांगली वस्तू, चांगला प्रयत्न, त्यासाठी पाठलाग करायला काही हरकत नाही. मुळामध्ये आकर्षण, अट्रॅक्शन या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि ते कादंबरीमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाव्याला 8 ओठ लावावेत. आतून एक प्रचंड उर्मी येत होती. आता यज्ञेश्वर बाबा आणि लक्ष्मीमध्ये एक ओढ निर्माण झाली, एक उर्मी निर्माण झाली. आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र भेटलं पाहिजे, हा विचार त्यातून मांडलेला आहे. चित्रिम खानोलकर हे मुळामध्ये कोकणस्थ आहेत. कोकण प्रदेशातील, कोकण प्रांतातील आहेत. कळत न कळत कोकणी भाषा या कादंबरीमध्ये आलेली आहे. ती नाकारता येत नाही. म्हणून आपण ज्या प्रदेशात राहतो, ज्या प्रांतात राहतो, तिथली बोली भाषा त्या लेखकाच्या लेखणीतून पाझरणं हे स्वाभाविक आहे मुलांना. तसं पहा, गाव माका खराब नजरेची म्हणता. माझं गाव नजरेनं खराब दिसतं का? ही कोकणी भाषा मुलांना. त्या काळ्या घागरीची आठवण होई. हे पहा, आजही आपण काळ्या वस्तूकडे चांगल्या नजरेनं पाहत नाहीत. रात्रकाळी, घागर काळी. आपण रात्रकाळी म्हणजे आपण संध्याकाळी झोपतो मुलांना. आपण रात्री झोपतो आणि दिवसा आपण जे विचार करतो, आपल्या मनामध्ये जो काही विचार सुरू आहे, ज्या विचारांचं युद्ध सुरू आहे, ज्या विचाराचं आपण सतत चिंतन करतो, दिवसभर आपण जे विचार करतो, जे ध्यानी दिशे ते स्वप्ने दिशे. आपण जे दिवसा पाहतो, विचार करतो, ते रात्रकाळी म्हणजे आपण संध्याकाळी झोपतो मुलांना. संध्याकाळी मग आपल्याला दिवसा विचार केलेले दिवसा जो आपण विचार करतो, तो विचार संध्याकाळी, रात्रकाळी, घागर काळी. दिवसा जो विचार करतो ते संध्याकाळी स्वप्न पडतात. आणि त्याच दृष्टीने आपण विचार सुद्धा करायला लागतो मुलांना. आपलं सगळं काही मग आता ते सगळं काळं काळं दिसायला लागतात. मग असं होईल का, तसं होईल का,
स्वप्नामध्ये आपण परीसोबत एखाद्या लग्न, एखाद्या मोठ्या व्यक्तींच्या मुलीसोबत लग्न आपण कुठेतरी पाहिलेलं असतो, पण ते काही शक्य नसते मुलांनो. मनामध्ये अशा प्रकारचे विचार येतात. मनातला विचार प्रत्यक्ष वास्तवामध्ये उतरेलच असं अजिबात नाही, अजिबात नाही. पण त्यासाठी कृती करावी लागते. आपण ती स्वप्न प्रत्यक्ष वास्तवाने उतरण्यासाठी तेवढ्या उंचीची क्षमता आपल्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे. हा मनातला विचार हा मानसशास्त्राचा संज्ञाप्रवाही विचार आहे. संज्ञाप्रवाह कादंबरी. मग तो विचार पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी आपला तेवढी सुद्धा पावलं टाकावी लागतात. पुढे पुढे आपला पावलं टाकावी लागतात, तेव्हा तो विचार कुठेतरी प्रत्यक्षामध्ये येतो. आता या कादंबरीच्या प्रकारातली जी लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी, या लक्ष्मीचं देहभान पूर्ण ती हरवून बसलेली आहे. त्याला बाकी दुसरं काही दिसत नाही. प्रेम, सौंदर्य, लालित्य, ओढ, आकर्षण, जिज्ञासा, कुतूहल, जुगुप्सा, लैंगिकता, याच गोष्टी सतत तिच्या समोर तांडव नृत्य करताना दिसतात मुलांना. कुणा नववधूची पावलं घागर पाण्यात बुडवताना पाण्यानं खेचलीत. ती स्वतःचं भविष्य ती पाण्यामध्ये पाहायला लागते. तिला सगळं काही पाण्यामध्ये दिसायला लागतं. पाण्यामध्ये आपली प्रतिमा आपल्याला दिसते, पाण्यामध्ये पारदर्शक ट्रान्सफर, आणि ते झालं. जोडीदाराचं चित्र जुळू लागली. पहा, मनातले विचार, मनातलं स्वप्न ती पाण्यामध्ये पाहू लागली, शोधू लागली. तसं तुम्ही आपण सुद्धा पाहतो मुलांना. स्वप्न जरूर पाहिली पाहिजेत, परंतु ती स्वप्न सत्यामध्ये उतरविण्यासाठी तेवढेच प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं आहे. आपण प्रयत्न न करताच स्वप्न वास्तवामध्ये सत्यामध्ये उतरण्यासाठी आपण प्रयत्न करतो, ते शक्यच नाही मुलांना, शक्यच नाही. त्यासाठी आपला प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, जिद्द आणि चिकाटी या गोष्टीचा त्यातून जुळवाजुळव करून मांडावी लागते. तेव्हाच तो विचार त्यातून व्यक्त होतो, अन्यथा व्यक्त होत नाही. अशा प्रकारचा विचार या कादंबरीमध्ये चित्रम खानोलकरांनी मांडलेला आहे. लक्ष्मीकडे चोरून पाही आणि तिनं डोळे वळवले. चोरासारख्या मनाचा विचार व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण होतो. तसं यज्ञेश्वर बाबा आणि लक्ष्मी या बाबतीत निर्माण झालेला आहे. लक्ष्मीच्या बाबतीमध्ये जो मानसशास्त्राचा विचार आहे, तोच यज्ञेश्वर बाबा आणि वर्तमानामध्ये सुद्धा अशा प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. संज्ञाप्रवाही विचार चित्रम खानोलकरांनी जो कादंबरी मांडलेला आहे, तो विचार वर्तमानामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आणि हेच चित्रम खानोलकर या कादंबरीत मांडलेलं आहे. असा भरदाह देह, रुंद केसाळ छाती, खोल गहिरे डोळे, कांतिवान चेहरा, अंगभर मुसमुसणारी गोरी कांती, यान असं मालूम का जावं, कशासाठी का म्हणून. हा जो विचार आहे, मानसशास्त्रीय विचार शारीरिक लैंगिकतेच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने तो आकर्षित होतो आणि तो मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी चित्रम खानोलकरांनी निश्चितपणे यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या परिषदामध्ये चित्रम खानोलकर काय म्हणतात पहा. एकटी आहोत यान हलकेच मागून पाठीवर थाप घालू नये, हिरव्या पदरात रसरशीत टोक का खेचू नये. हा उजळ उफाड्याचा देह या ताकमेळीच्या कोपऱ्यात उभं राहून तो चोरासारखा दिवाफितासारखा पाहतो. त्याहून त्यानं सरळ सरळ मागून येऊन आपले डोळे त्या दणकट हाताने का झाकू नयेत. मी कसला अडथळा करणार नाही, हे सगळंच तर तुझं आहे. भरतीच्या पाण्यानेही याला धक्का लावला नाही. आंबेने केवळ तुझ्यासाठीच या देहाचं रक्षण केलंय. ये ना, पहा ना डोळे भरून. लक्ष्मी
क्षणानं क्षण एकाच ध्यासावर लोटीत होती, एकाच गोष्टीचा सतत विचार करीत होती. पहा, ती म्हणते, माझं जे शरीर आहे आंबेनं केवळ तुझ्याचसाठी तयार केलेलं आहे आणि या देहाचं रक्षण सुद्धा केलेलं आहे. माझं शरीर हे तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी व्हावं हीच एक मनोमन इच्छा, मनातला विचार चित्रिम खानोलकरांनी यज्ञेश्वर बाबा आणि लक्ष्मीच्या मनातला विचार या रात्रकाळी घागरकाळी या कादंबरीच्या माध्यमातून अतिशय सुंदर चपखल पद्धतीने तो चित्रित केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे. चित्रिम खानोलकरांनी यज्ञेश्वर बाबा आणि लक्ष्मीच्या मनाचा घेतलेला वेध म्हणजेच रात्रकाळी घागरकाळी या कादंबरीतील आपल्या अभ्यासक्रमातील हे प्रकरण आहे. अतिशय सुंदर आणि वाचनीय आहे. याचा विचार सर्व विद्यार्थ्यांनी करावा अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.